राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची काल बैठक। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलबेल नाही, राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात। मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाही। उमेश पाटलांनी शिरसाट यांचा दावा फेटाळला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा। राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींची मुक्तता। कथित चिथावणी दिल्याचा राज ठाकरे यांच्यावर आरोप होता। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर। माधुरी मिसाळ यांच्याकडून पोस्ट चारधाम यात्रेचा व्हिडिओ पोस्ट। मोदींच्या काटकसरीच्या आव्हानानंतर सुद्धा यात्रेवर गेल्यामुळे सोशल मीडियावरून टीका। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा। जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीमध्ये इंधन तुटवडा। कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा। जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पंपावरच मुक्काम। पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था। पेट्रोल पंपावरील पंक्तीचा व्हिडिओ व्हायरल। नाशिकच्या मुळेगावमधील महिलांचा पाण्यासाठी एल्गार। दूषित पाण्यासह रिकामे हंडे घेऊन महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा। तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी। विदर्भाला आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड, तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। वर्ध्यामध्ये काल 47.1 अंश तापमानाची नोंद। कांदा उत्पादक शेतकरी आता तिहेरी संकटात। आखाती देशांमधील युद्धामुळे कांदा निर्यात ठप्प। व्यापारी असोसिएशन सोमवारपासून लिलावामध्ये सहभागी होणार नाही।